जय महाराष्ट्र पब्लिक, तर तुमचं परत एकदा ब्लॉग मध्ये स्वागत आहे. पब्लिकला का 7 दिवस झाले व्हिडिओ काढतो, एक सुद्धा व्हिडिओला 500 व्ह्यूज नाही आले. काय लागा बघत जाऊ लागा, व्हिडिओ लागा तुमच्यासाठी बनवतोय मी लागा बघा. तर मित्रांनो व्हिडिओ बघा, माझं एवढंच एक म्हणणे. तर चला आता ब्लॅक सकाळ झाली, आता ब्लॅक कॉफी प्यायचा टाइम झालेला आहे. तर चला ब्लॅक कॉफी आणायला जाऊ. मित्रांनो अशी 2 रुपयाची कॉफी टाकायची, याला असं चुळा करायचा, अशा चमचा घ्यायचा, असं मिक्स करायचं. इथं अशा अक्रोट आहेत डाएटसाठी. इथं कॉफी अशी उचलायची आणि जायचं कुठं वर. कॉफी पिऊन झालेली, तर वर्कआउटचा टाइम आहे. आता मी वर्कआउट करायला चाललोय. तर वर्कआउट कुठं असतं तुम्हाला माहितीच आहे कुठे. तर आता वर्कआउट करतो आणि चला. तर मित्रांनो वर्कआउट झालेला आहे. तर आता आम्ही निघालोय आंघोळीसाठी, आंघोळ करायला. तर मित्रांनो आता वर्कआउट झालेलं आहे, आता आंघोळीचं टायमिंग आहे. तर वर्कआउटसाठी लय दम लागला. चला आंघोळी ट्रान्झॅक्शन बघायचं काल सारखं. चला थांबा नाही झालं, आता होणार. तर मित्रांनो आता आपण रेडी झालेले हो का बघा. कसं काय आपली बॉडी झाली का नाही. अजून तर लय टाईम, अजून 3 महिने फक्त धमाका बघा काय करतो बॉडीचा. चला जायचं खाली. तर आता चला निघूया खाली. आता चला नाश्त्याला. आता खाली मम्मी नाचतो. तर मित्रांनो एक मूठ आणि पुढं अजून उचलायचा, ह्याच्यात ठेवायचं. त्याच्यानंतर ह्याच्यात दूध वाटायचं, जेवढं प्यायचं तुम्हाला तेवढं. तर दुकान चालू आहे. दुकानच्या आवाज आपण कुठे जातो, देवीला तुम्हाला डायरेक्ट भेटतो कुठं, रोडवर. गुड मॉर्निंग टायसन. तर आज R15 घेऊन चालले. तर चला डायरेक्ट भेटतो तुम्हाला रोडवर. आलेलो आहे इथं आमचा मित्र अमित मोरे बसलेला आहे. आज देवीला गर्दी खूप आहे. लावायचं काम चालू आहे. अभी कब उतारने का, पानी से, प्रेशर से ऐसा का. हे आता हे पहिलं जुनं होण्यासारखं, पहिलं हे असलं दगडी दिसण्यासारखं अगोदर असं लेप लावावं लागतं, मग ते पुसून सगळं पाणी मारून मग पहिल्यासारखं होतं दगड. हे आमचं बनवणं काय म्हणतात त्याला, लोगो दिला बनवायला. शेट काय लोगो बनवणं अजून. वजन आहे 94 म्हणजे 93 किलो आहे. 200 ग्रामचा मोबाईल आहे. 200 मिली पाणी टाकायचं, पुडी काढायची. प्रोटीन कसं प्यायचं दमाने. तर आपल्या दिवसाचं सेकंड मिल आलेला आहे. 4 थाय डबा. ते एकात आहे कोबू, एकात आहे चना, एकात आहे भात. मला वाटतं याच्यात चिकन असणार आहे. थांबा एक मिनिट उघडतो. ह्याला म्हणतात चिकन, तुपातलं चिकन आहे. कशातलं, तुपातलं. तर चला हे सगळं संपवतो आणि तुम्हाला बोलतो. दिवसाचा हा 3रा मिल आहे. ह्याच्यात पण 200 ग्राम हे टाकायचं, पाणी टाकायचं. आणि पाणी टाकलं आता त्यानंतर हे ह्याच्यात आहे हे घ्यायचं आहे आयसोरिप्ट L-कार्निटिन CL आहे
फॉर वेट लॉस फॉर्म्युला आता ही एक स्कूप घ्यायचं, त्याच्यात ही स्कूप टाकायचं आणि तर अंडे बॉईल करून ठेवले गरम गार व्हायला. 4 अंडे आहेत, 1 2 3 4. आता ही दोन्ही मिल्स खायचे आणि नंतर प्री वर्कआउट किती वाजता 5:30. चला प्री वर्कआउट प्यायचं हो का. कॉफी 2 अंडे. लखन काय आला अजून आता काय माहिती कधी लखन येतं बघू येतोय का ना. आपण जिमला तर निघणार आहे. चला जिममध्ये आलेलो आहे. काय 2 3 4 5 6 चप्पल. मित्रांनो आता जिममध्ये आहे. ही मॉडर्न फिटनेस जिम आहे. तर जिममध्येच पब्लिक खूप कमी, कारण कोणच दिसणार इकडे तिकडं. झाब्या हाणतो एवढ्या इथे 9 वाजता योगेश्वरची मीटिंग चालू आहे. तर आपण आपलं प्री वर्कआउट पहिला सुरुवात करायचं. आता वर्कआउट पहिल्यानंतर वर्कआउट चांगला होतो आपल्याला. बघा त्याच्या वेळा कसं एक्सरसाइज करतोय बघायचं. बघा योगेश सर आणि 9ची अजून काही मीटिंग संपलेली नाही. आणि आता प्री वर्कआउट पेल्यानंतर मस्तपैकी आपलं ट्रेडमिलवर जायचं. ट्रेडमिल मारायची. 10 मिनिट ट्रेडमिल मारली. छोटं बाई यायचं गप्पा मारतं. ट्रेडमिल मारत होतो मी. तर त्यानंतर आम्ही सपाटे मारले मी आणि प्रथमेशनी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कारण आज बायसेपचं वर्कआउट आहे. तर पहिलं मी ही वर्कआउट मारलं बायसेपसाठी. हेवी वेट होतं थोडं माझ्यासाठी. मग मी म्हणलं छोटू बाया ये ना इकडं, थोडं मला सपोर्ट दे ना. मग छोटू बाया पण आला. छोटू बाया मला खूप सपोर्ट करतो, मदत करतो मला एक्सरसाइज करताना. त्यानंतर मी ही अजून एक बायसेपचा सेट मारला. स्लो मारतोय कारण बायसेपला पूर्ण ताण पडतो, त्यामुळे एकदम स्लो मारतोय. उगा आपलं मारायचं. त्यानंतर हॅमर कर्ल मारलं, पण ती मी मशीनवर मारली. ही 1 2 3 4. नंतर ही अजून एक नवीन व्हेरियंट आणलं. ही पण मला योगेश सरांनी आणि छोटूबाईंनी मिळून सांगितलं की ही आसम बायसेपसाठी एक ही मार सेट. नंतर मी ही अजून एक बायसेपचा सेट मारला. त्यानंतर तुम्हाला का कसं काय बॉडी ही आजची सेल्फी. बायसेप कसं काय आला का नाही बाहेर झालेले. नंतर मी छोटे बाय लगेच माझी चप्पल घातली. हां डिलीट केलं की लखन आला शेवटी. मग आता नव्हतं आला, आता आला उशिरा आला पण आला. तू माझी चप्पल घातली का रे खरं सांग. चल दोघांची सेम चप्पल आहे बघा. दोघां ही माझी जुडिओ का माल. जुडिओ इसको बोल जुडिओ. असं पाणी घ्यायचं 200 ml साखर दरवेळेसारखं. म्हणजे पाऊच असतो एक पाऊच घ्यायचं. पाऊच आहे त्याकडे. प्रोटीन कसं प्यायचं दमादमाने. आता वाढवायचं चाललंय. आपण लावतो कुलूप. आता आपण निघणार आहे आपल्या 2 मिनिटं. नमस्ते मित्रांनो. व्हिडिओ करायचं कारण असं आहे, त्याचं दुकान वाढवलेलं आहे. आपण आता निघालो आहे कुठं मेहताज किचनमध्ये. तर कशामुळं आपल्याला पोस्ट वर्कआउट प्यायचं दिलं आपल्या जास्त असे. आता आपण चाललो आहे पोस्ट वर्कआउट प्यायला. तर कुठं जायचं दररोज माहिती तुम्हाला. एकमेव ठिकाण आहे आपलं मेहताज किचन. तुम्हाला जसं माहिती आहे आपलं कर्माकांना मेहताज किचन कुठे होता. हे आला मेहताज किचन. तर मित्रांनो आज कोण नाही, लखन नाही. आपलं वर्कआउट पोस्ट वर्कआउट पेरून झालेलं आहे. आता आपण निघणार आहे घरी. इथं राम मंदिर आहे तुम्ही बघू शकताय. आता आम्ही जिमून आला, आता फ्रेश बीच झालो आहे. आता मी आणि लखन चाललोय जेवायला, कारण आम्हाला भुका लागला. आमच्या घरचे जेवण देत नाही आम्हाला. तर लखन आणि मी चाललो आता जेवायला. घरचे रोजामध्ये तुम्ही काय रोज अंडे खाताय, मटण खाताय, आम्हाला वैताग येतो. तर आम्ही आज चाललोय बाहेर जेवायला. मटणच खाणार आहे आज, पण आज मटणच खायचं आम्हाला. हां कारण डाएट चालू आहे. बाहेरचं मटण म्हणजे थोडं हे असतं, कॅलरी जास्त असतात. पण आम्ही उकळं खाणार आहे. तर आता आम्ही चाललोय पहिलं आशूला घ्यायला. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे हॉटेल. अजून ठरवलं नाही हो कुठल्या हॉटेलला जातो तर तुम्हाला सांगणारच मित्रांनो आम्ही. तर चला लेट्स गो. इथं आशू आलेला आहे. ए हाय. तर मित्रांनो आपला आता चौथा पार्टनर इथं कुठेतरी उभा असेल.
मिलिंद भाऊ कुठे जायचंय? इथं जायचंय? इथं जेवायचंय? मला ना तुमची इच्छा. मला पण माहित नाही. मला काय तुझी तर म्हणशील तिथं. मला काय विचारते? मिलिंद आलेला इथं. जेवायचं आम्हाला. थोडं घ्या खाली. जेवायचं. ते मोर्या हॉटेल आहे, लॉजिंग आहे, त्याच्या शेजारीच हॉटेल गारव आहे. गारवच्या शेजारीच हॉटेल आराध्य आहे. शेवटी ठरलं की आराध्याला जायचं जेवायला, कारण जेवण चांगलं भेटतं असं म्हणतोय लोक. आपण कधी गेलो नाही, आपण फर्स्ट टाइमच चाललो. तर बघूया जेवण कसं आहे. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही ह्याच्यात आराध्याला. तिथं आत चला. इथं थाळी सिस्टीम आहे. मटन थाळी 250 रुपये, चिकन थाळी 200, मच्छी थाळी 190, अंडा थाळी 160. अंडा थाळी नाही मागून, आम्ही घरनं आणून उकळे अंडे आणलेत इथंच खायला, कारण आम्ही जिम बॉय. तर तुम्ही तर मेन्यू कार्ड बघू शकता. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर कुठे आहे? हा काही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही पॉज करून व्हिडिओ बघू शकता. त्यांना ऑनलाईन ऑर्डर सुद्धा घेतात. इथं आलेलं आहे. भाकरी, हे रस्सा आहे. हां हां हां. इथं अंडा चिकन आहे, रस्सा आहे, ही सूप आहे, ही भात आहे आणि अंड्याची भाजी आणि कांदा. या लाखांनी घरनं जे अंडे आणलेत ते मला सोलून देतोय. हे बाबा जेवण झालेलं आहे. हे लखन कसं होतं जेवण? बाहेर मस्त होतं. मिला तू तर काय खाल्लं नाही. आम्ही दोघांनी जेवलो. लाखेन मी जेवलो, कारण ही दोघं जेवण करून आलेले होते. 8 वाजता मिलिंद. तर आम्ही जेवण करून आता निघालो घराकडे. तर मित्रांनो जेवण खरं एक नंबर आहे. आराध्यामध्ये क्वांटिटी पण भरपूर आहे आणि कमी बजेटमध्ये आहे, व्यवस्थित एकदम. तर माझं एकदा तुम्ही एकदा नक्की या, भेट द्या आराध्या हॉटेलला. जेवण खरंच एक नंबर आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही ही मोर्या लॉजिंग, त्याच्या शेजारीच आराध्य आहे. तर एकदा नक्कीच विजिट द्या मित्रांनो. चला आता भेटतो तुम्हाला पॉईंटवर गल्लीत. फायनल घरीला आलोय. ब्लॉग इथं संपवतो. तर सगळ्यांना गुड नाईट. जय महाराष्ट्र. Thank you.